गरवारे कन्या महाविद्यालयात माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात संपन्न. सांगली दिनांक 25. विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती मत्तूबाई गरवारे कन्या महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थिनींसाठी आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थिनी मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. अनेक वर्षानंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थिनींमुळे महाविद्यालय परिसर आठवणीने भारावून गेला होता. कार्यक्रमाचे आरंभी माजी विद्यार्थिनींनी विविध कलाचे सादरीकरण केले. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी श्रीमती सुप्रिया किडवे यांनी भावस्पर्शी काव्यवाचन तसेच लावणी सादर करून उपस्थितांची विशेष दाद मिळवली. त्यानंतर श्रीमती आशा पवार यांनी केतकीच्या बणी हे गाणे सादर केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक माजी विद्यार्थिनी संघटनेच्या अध्यक्षा श्रीमती मेधाताई भागवत यांनी केले. त्यांनी क्रांतिज्योती विद्यालय या चित्रपटाच्या आधारे शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींच्या जीवनात शिक्षकांचे योगदान अमूल्य असल्याचे नमूद केले. शिक्षकांप्रती कायम आदरभाव आपल्या मनात असायला हवा. महाविद्यालयाचा लौकिक विस्तारण्यात माजी विद्यार्थिनींचे योगदान महत्त्वाचे असते. विविध रूपाने त्या महाविद्यालयाचा लौकिक उंचावत असतात, याचा मला नेहमीच अभिमान वाटत असल्याचं त्यांनी सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल सुगते यांनी करून दिली. यावेळी त्यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक, सांस्कृतिक, संशोधन आणि कौशल्य विकासाशी संबंधित विविध उपक्रमांचा आढावा घेत महाविद्यालयाने गेल्या काही वर्षात साधलेले सर्वांगीण विकास उपस्थितांसमोर मांडला. माजी विद्यार्थी संघटनेच्या समन्वयक डॉक्टर वैशाली जोशी यांनी माजी विद्यार्थिनींसाठी महाविद्यालयातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. दरवर्षी 21 डिसेंबर रोजी कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा श्रीमान आबासाहेब गरवारे स्मृती पुरस्काराद्वारे गौरव करण्यात येतो, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी विद्या पाटील, वेदवती फडणीस, सलोनी लोखंडे व नैना दुधाणी या माजी विद्यार्थिनींनी आपल्या भावना मनोगतातून व्यक्त केल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर राजा माळंगी यांनी आनंदी जीवन जगण्यासाठी या विषयावर अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. त्यांनी सांगितले की फिनलँड हा जगातील सर्वाधिक आनंदी देश मानला जातो आणि त्या देशाच्या अभ्यासक्रमामध्ये संत तुकारामांचे अभंग समाविष्ट आहेत. अज्ञान, अहंकार व अभाव यांचा नाश केला तरच खरे आनंदी जीवन शक्य आहे. यासाठी गौतम बुद्ध, संत तुकाराम यासारखे महामानवांचे विविध विचार आत्मसात करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भौतिक आनंदाच्या संकल्पनेपासून दूर जाऊन आपण संत साहित्याचा अभ्यास केल्यास जीवन आनंदीमय बनू शकते, असे त्यांनी प्रतिपादन केले. या प्रसंगी विमेन्स एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा डॉक्टर लताताई देशपांडे यांनी माजी विद्यार्थिनी संघटनेच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त करत महाविद्यालय व माजी विद्यार्थिनी यांचे नाते दृढ असण्यातूनच संस्थेला अधिक बळकटी प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती स्मिताताई केळकर, सहकार्यवाह श्रीमती गायत्री कुलकर्णी, संचालक मंडळातील सदस्या श्रीमती नीलाताई बोडस, श्रीमती विभावरी राजोपाध्ये, डॉक्टर माधुरी कात्रे, महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर नलिनी काळे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर रोहिणी देशपांडे यांनी केले, तर आभार डॉक्टर लीना पाटील यांनी मानले. या मेळाव्यास 200हून अधिक माजी विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली. जुन्या आठवणी, अनुभवाचे आदानप्रदान आणि भावनिक ऋणानुबंध यामुळे हा माजी विद्यार्थिनी मेळावा अत्यंत संस्मरणीय ठरला. या मेळाव्याच्या आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी विशेष अधिक परिश्रम घेतले. माजी व आजी विद्यार्थिनींसाठी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालय आपल्या विद्यार्थिनीच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून त्याचाच प्रयत्नांचा एक महत्त्वपूर्ण भाग म्हणून या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात सांगलीतील नामवंत व प्रतिष्ठित संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. यामध्ये माई हुंदाई, अल्टिमेट इंट्रा ट्रेड प्रायव्हेट लिमिटेड, संपूर्ण इन्फोटेक आणि राजहंस नमकीन या संस्थांचा समावेश होता. या कंपन्यांच्या वतीने विविध पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात आल्या. मेळाव्यात बँक ऑफिस सपोर्ट, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट, ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, सेल्फ कन्सल्टंट, बॅक ऑफिस एक्झिक्युटिव्ह, अकाउंटंट, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, शोरूम होस्टेस आदी पदांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांची निवड करण्यात आली.
या प्रसंगी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल सुक्ते, माननीय उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे तसेच प्राध्यापक NSS दळवी हे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत रोजगारांच्या संधी, भविष्यातील आव्हाने व कौशल्य विकासाबाबत मौल्यवान मार्गदर्शन केले. तसेच उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या रोजगार मेळाव्याचे आयोजन महाविद्यालयाच्या प्लेसमेंट सेल प्रमुख डॉक्टर धनश्री देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल सुक्ते व माननीय उपप्राचार्य डॉक्टर नंदिनी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने आजी व माजी विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली. थेट मुलाखत व तात्काळ निवडीची संधी मिळाल्याने सहभागी विद्यार्थिनींमध्ये समाधान व उत्साहाचे वातावरण दिसून आले. या रोजगार मेळाव्यामुळे विद्यार्थिनींच्या करिअरला नवी दिशा मिळाल्याचे चित्र दिसून आले. नमस्कार. श्रीमती मधुबाई गरवारे कन्या महाविद्यालय या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी समिती याची समन्वयक म्हणून आपणाशी संवाद साधताना मला अतिशय आनंद होत आहे. आज 25 जानेवारी 2026 रथसप्तमीचा दिवस आणि या दिवशी आमच्या माजी विद्यार्थिनी संमेलनाचा म्हणजे स्नेहमेळाव्याचा हा अतिशय सुंदर दिवस. या दिवशी आम्ही सर्व माजी विद्यार्थिनींना इथं निमंत्रित करत असतो, त्यांना परत एकदा माहेरपणाचा आनंद देत असतो आणि या अनुषंगाने आज आम्ही डॉक्टर राजा माळगी सर यांचा आनंदी जीवन जगण्यासाठी हा विषय आम्ही एक मार्गदर्शनासाठी ठेवलेला आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आमचं जे विमेन्स एज्युकेशन सोसायटी आहे आणि त्याचे सर्व पदाधिकारी यांचं खूप मोठं मार्गदर्शन आणि त्याचबरोबर आमच्या महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर अनिल सुक्ते सर आणि उपप्राचार्य मॅडम नंदिनी काळे मॅडम यांचं खूप मोठं सहकार्य मला लाभलेलं आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आयोजित होत असताना मला अत्यंत मोठा आनंद होत आहे. पॅरासिटामॉल न घेता माझा ताप उतरतो. म्हणजे लोकांना वेगवेगळ्या प्रकारचे ऍडिक्शन्स असतात. मला माईकचं ऍडिक्शन आहे. म्हणजे माईक बघितलं की माझं सगळंच आजार वगैरे असेल तर सगळी दुखणी वगैरे निघून जातात. म्हणून मी बोलणारा असा माणूस आहे. सातत्याने वेगवेगळे अनुभव घेत असतो. मी सुक्ते सरांना विचारलं की कुठल्या विषयाच्या अनुषंगाने तुमच्या माजी विद्यार्थिनींच्या बरोबर मी चर्चा करू. ते म्हणाले की आनंदी जीवन जगण्यासाठी याच्या अनुषंगाने चर्चा करा. मी त्याच्या अनुषंगाने बोलणार, पण तत्पूर्वी एक दोन गोष्टीचा उल्लेख मला या ठिकाणी करायचा आहे की अगदी सुरुवातीला ताईंनी एक आव्हान केलं, त्यानंतर सुक्ते सर बोलले. मला माझ्या महाविद्यालयातल्या आणि माझ्या हायस्कूलच्या काळातल्या काही गोष्टी आठवल्या. हे सांगणं फार गरजेचं आहे. ज्या वेळेला आपल्या देशामध्ये गुरुकुल पद्धत होती त्यावेळेला आपल्या देशातल्या शिक्षकांना UGC कडून किंवा शासनाकडून किंवा राज्यकर्त्याकडून एकही रुपये मिळत नव्हता. मग शिक्षक जगायचे कसे? तर ते विद्यार्थी लोक कृतज्ञता म्हणून त्या शिक्षकांच्या घरी काही गोष्टी नेऊन पोचत असत. मला दामोदर कुलकर्णी नावाचे एक खूप विद्वान ग्रस्त होते आमच्या गावामध्ये आणि दररोज माझ्या घरी ते महिम स्तोत्र, त्यानंतर भगवद्गीता, ज्ञानेश्वरी वगैरे या सगळ्या गोष्टी शिकवायला यायचे. आम्ही 3री 4थीला असायचो आणि 3री 4थी पासून मी MA होऊपर्यंत ते दामोदर कुलकर्णी माझ्या घरी यायचे. आम्ही 4ही भावंडांना बसून घ्यायचे आणि 2 तास वेगवेगळे ग्रंथ आमच्याकडून ते मुखोद्गत करून घ्यायचे. तुम्ही आता तुमच्या महाविद्यालयाच्या शेजारी असलेली जी भव्य इमारत पाहता ना, ती पूर्वी राणी सरस्वती देवी कन्याशाळेची 1 मजली बैठी इमारत होती. ती इमारत धोकादायक झालेली आहे असं म्हणून तिथं कमर्शियल कॉम्प्लेक्स उभं करायचा विचार होता. आणि हे जेव्हा आमच्या माजी विद्यार्थिनींच्या आमच्या लक्षात आलं तेव्हा मी त्यावेळी संचालक मंडळातच होते. उषाताई कुलकर्णी सुद्धा होत्या, काळलेबाई होत्या. आम्ही सगळ्यांनी या कल्पनेला विरोध केला. नुसता विरोध केला नाही तर
ती इमारत बिलकुल धोकादायक नाही हे आम्ही त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ व्यक्तीला आणून सिद्ध केलं. मग फक्त ती इमारत पाडण्याऐवजी किरकोळ दुरुस्त्या जर केल्या तर पुन्हा ती इमारत वापरात येईल असं आढळून आलं. त्यावेळी आम्हाला सांगण्यात आलं की संस्थेकडं याकरता निधी नाही, तुम्हाला काय करायचं असेल तर करा. आम्ही सगळ्या माजी विद्यार्थिनी संघटनेच्या सगळ्या जणी एकत्र आलो. माझ्या आईनं पहिला 1 लाख रुपयाचा चेक आमच्या समोर ठेवला आणि मग घराभर निधी जमा झाला. सर्व माझी विद्यार्थिनींनी हा निधी उभा केला. ती इमारत आम्ही दुरुस्त केली आणि पुन्हा ती वापरात आली. म्हणून मी सांगते की ते सिनेमातली गोष्ट फक्त नाहीये, आपणही असं करू शकतो, तुम्हीही करू शकाल. ही एक घटना आहे, अनेक गोष्टी करण्यासारख्या आहे. माझी विद्यार्थिनी ही एक फार मोठी शक्ती असते, लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा एकत्र येता तेव्हा मी मागे पण एकदा सांगितलं होतं की संस्थेचं जे संचालक मंडळ असतं त्याच्यामध्ये सुद्धा आम्ही सर्व महिला आहोत, निवडणुका जिंकून आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सर्वजणी माझी विद्यार्थी आहे. मग तुम्ही नाही काही करू शकणार. आता आम्ही आमच्या खांद्यावरची धुरा ही पुढच्या पिढीकडे देणारच आहोत. तर तुमच्यापैकी ज्यांना इच्छा असेल, काही करायचं असेल तर तुम्ही जरूर त्याच्यात सहभागी व्हा आणि तुमच्यापैकीच कोणीतरी संस्थेच्या अध्यक्षा म्हणून इथे व्यासपीठावर बसा, अशा मी तुम्हाला शुभेच्छा देते. मागून घेते मोल, मी देह विकुनी या मागून घेते मोल. जगविते प्राण हे ओपून या नमोल, जगविते प्राण हे ओपून या नमोल. रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा. ना पवित्र देही हिरा एवढी जागा. शोधित एकदा घटकेचा विश्राम, शोधित एकदा घटकेचा विश्राम. भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम. सावळा तरुण तो खराच गवन माळे. काही सांगत बसत नाही, पण महत्वाची गोष्ट असं सांगते. आज मला असं सगळं वाटलं की सुद्धा सांगायला आपण आजी सोनियाचा दिनू बरसे अमृताचा बहीण असं वाटलं मला. आनंद म्हणजे अमृत असं मी समजतो आणि आनंद हा आपल्यामध्ये असतो वगैरे वगैरे सगळं कळतं. क्रियेला प्रतिक्रिया असेल की ॲज अ थिंक वगैरे असेल किंवा 3-4 गोष्टी असतील त्या आपण लक्षात ठेवूया. फक्त लक्षात नको ठेवायला, आपल्या कृतीत आणतो, बरोबर. आणि त्याचा प्रयत्न तरी करूया. मी तुम्ही जर कृतज्ञतेचं सांगितलं, कृतज्ञता व्यक्त करायची आहे असं मला वाटतं. आपली संस्था कॉलेज 5 साली स्थापन झाली होती, म्हणजे किती वर्ष झाली बघा. एवढ्या वर्षाचा आपल्या त्या कॉलेजचा एक विकासात्मक असा ग्राफ आहे. आणि कॉलेजला स्थापन करणारे जे लोक आहेत त्यांना विसरून जाणार, त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. तुम्ही जिथे बसला आहात, ज्या वास्तूमध्ये आहात, ती वास्तू कशी निर्माण झाली, ही संस्था कशी निर्माण झाली. 1933 साली महर्षी गंगोकेशव कर्वे यांच्याकडून प्रेरणा घेऊन त्या काळामध्ये आपल्या संस्थेचे संस्थापक 4 आधारस्तंभ ज्यांना आम्ही म्हणतो, अण्णा शिराळकर, अप्पा शिराळकर, खाडीलकर गुरुजी आणि मनुताई पडळकर. तुम्ही आजकालच्या काळच्या सगळ्या एआयच्या युगातल्या सगळ्या मुली आहात. मुलीच म्हणते जरी मोठ्या असल्या तरी सुद्धा
मुली आहात, कारण मला सगळ्या मुलीच वाटतं. तर त्या काळामध्ये मनुताई पडळकरने जो संस्थेच्या स्थापनेमध्ये सहभाग घेतला होता तो अद्वितीय असा. तो का बघा होता आणि लकीली ते आम्हाला शिकवायला होतं. त्यांची बहीण शिकवायला होती, अण्णा शिराळकर आम्हाला शिकवायला होते, खालील मुली आपल्याला तो का बघा. त्याच्यानंतर संस्थेची वेगवेगळ्या राणी सरस्वती देवी कन्याशाळी पहिली संस्था आणि त्या संस्थेच्या आम्ही माजी विद्यार्थी त्यामुळे असतो. पण या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की माजी विद्यार्थिनींना सुद्धा हा पुरस्कार मिळत असतो. ह्याची रक्कम खूप मोठी आहे आणि रकमेपेक्षा ह्याचा सन्मान खूप मोठा आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये हा कार्यक्रम अतिशय दिमाखात होत असतो. यावर्षी अंजली पर्वते मॅडम ज्यांनी संस्कृतमध्ये उल्लेखनीय उत्तुंग काम केलेलं आहे अशा माजी विद्यार्थिनींना हा पुरस्कार यावर्षी बहाल झालेला आहे. तुम्हीही तुमच्या क्षेत्रामध्ये जी काही उडी घेतलेली आहे असं जर उल्लेखनीय काम करत असाल तर तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचावं याचं आवाहन करण्यासाठी मी इथं उभी आहे. दुसरं भाग, आता मेधाताईंनी जो उल्लेख केला की देणगीच्या स्वरूपामध्ये आधी केले आणि मग सांगितले असं मेधाताईंचं व्यक्तिमत्व आहे. मेधाताईंनी विद्यार्थी संघटनेला 2 वर्षापूर्वी 1 लाख रुपयाची देणगी दिलेली आहे. त्याची पावती या सप्टेंबरला मॅच्युअर झालेली आहे आणि लीना पाटील, मी आणि मेधाताई ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आणि कालच मी कोर्टामध्ये जाऊन ही जी रजिस्टर झालेली आपली संघटना आहे या संघटनेची कार्यवाह म्हणून कालच जाऊन मी कोर्टामध्ये सही केलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही तिघी असा निर्णय घेतलेला आहे आणि सगळ्यांच्या समक्ष सांगताना मला अत्यंत आनंद होतो आहे की या जूनला त्या पावतीवरचे 25,000 रुपये व्याज जमा होत आहे. ह्या व्याजातून जूनला जे ऍडमिशन होतील त्यातील अत्यंत गरजू अशा 3 ते 5 किती आढावा आम्ही घेणार आहे, त्याचा किती खर्च येतो प्रत्येक विद्यार्थीला, अशा मुली आम्ही विद्यार्थी संघटनेकडून दत्तक घेत आहोत. संतोष काळे पाटील यांचा रिपोर्ट.